पुणे नवरात्र महोत्सवाचे उद्घाटन सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन, आदिमाया त्रिशक्तीची आराधना, विविध राज्यातील पारंपरिक नृत्यांबरोबर मराठमोळ्या लावणीच्या ठेक्यात पुणे नवरात्र महोत्सवाचे शानदार उद्घाटन झाले। खासदार सुरेश कलमाडी, महापौर चंचला कोदरे, उपमहापौर बंडू उर्फ सुनील गायकवाड, आमदार मोहन जोशी, दीप्ती चौधरी, शहराध्यक्ष ॲडव्होकेट अभय छाजेड, माजी आमदार बाळासाहेब शिवरकर, महोत्सवाचे आयोजक आणि ज्येष्ठ नगरसेवक आबा बागुल, पुणे नवरात्र महिला महोत्सवाच्या अध्यक्षा जयश्री बागुल आदी यावेळी उपस्थित होते। नवरात्र महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन विनोद धोकटे, स्वाती धोकटे यांनी घडवले। रत्नाकर शेळके डान्स अकॅडमीने वेस्टर्न डान्स तर एकापेक्षा एक फेम प्राजक्ता माळी त्रिशक्ती आदिमायाचे दर्शन घडवले। विविध राज्यातील पारंपरिक नृत्य सादर करण्यात आली। लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांनी कैरी पाडाची ग या लावणीवर दिलखेचक अदाकारी सादर करून उपस्थितांची मने जिंकली। श्री लक्ष्मीमाता कला संस्कृती पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ पत्रकार एकनाथ बागुल, सामाजिक कार्यकर्त्या पद्मजा कुलकर्णी, लावणी सम्राज्ञी अप्सरा जळगावकर यांना प्रदान करण्यात आला। ज्येष्ठ अभिनेते विनय आपटे यांच्या वतीने त्यांच्या भगिनी आरती गोगटे यांनी हा पुरस्कार स्वीकारला। ज्येष्ठ निवेदक सुधीर गाडगीळ यांनी सूत्रसंचालन केले। आणि फार लवकर आपल्याला नवरात्र महोत्सवाचं पण चिरोजुनी बघायला मिळेल त्याबद्दल सांगतो। पण आम्हाला इतकं वर्ष आपण हे करताय, इतकं कार्यक्रम तुम्ही करताय, पण तुम्ही दरवेळी जेव्हा पाहतो तुम्ही तरुण होत चाललेला चांगलं, कारण की हे महोत्सव करणं एकदा दोनदा ठीक आहे, पण आता 18 वर्ष करणं हे काय सोपी गोष्ट नाही। इतकं केंद्र काम अजून किती काम करणं, पण आता नामदार साहेबांनी सांगितलंय की पुढच्या वर्षी बघू म्हणून, तर नामदार साहेब बोलले असते तर जरूर काय करूया। सुरुवात झाली आणि उद्घाटन झालं असं सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी जाहीर करू इच्छितो। आबा बागुलांचं प्रास्ताविक मी अतिशय लक्षपूर्वक ऐकलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मला प्रमुख पाहुणे म्हणून का बोलवलं, पण आबा काळजी करू नका, कारण आपण अतिशय उत्तम पद्धतीने काम करताय, महानगरपालिकेमध्ये काम करताय, संघटनेमध्ये आपण काम करताय आणि सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची किंमत आपल्याकडे। आज या मंचकावर जर आपण बघितलं तर पुण्यातले सगळे पक्ष आहेत। त्याचं कारण असं आहे की हा एक सांस्कृतिक कार्यक्रम आहे। या शहराची एक वेगळी ओळख आपण या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण निर्माण केली आणि मला खरंच आनंद आहे की आज इथं ज्यांचा आपण पुरस्कार केला, सगळ्यांची नावं घेऊन मी वेळ घेणार नाही, परंतु आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी जे उत्तम काम केलेलं आहे, मला असं वाटतं पुणे नवरात्र महोत्सव हा एक कलाकारांचा सन्मान करणारा हा महोत्सव आहे असं म्हणलं तर या ठिकाणी चुकीचं करणार नाही। आणि म्हणून या सगळ्या उपक्रमाला आमच्या मनापासूनच्या हार्दिक शुभेच्छा। पुणे फेस्टिवलची ओळख ही सगळ्या देशामध्ये आणि परदेशामध्ये सुद्धा झाली, तशीच ओळख आता या पुणे नवरात्र महोत्सवाच्या माध्यमातून सुद्धा होतीये आणि सलग 10 दिवस आपण जे कार्यक्रम आयोजित करतो ते अतिशय उत्तम कार्यक्रम आहेत। आणि आजचा सुद्धा आपण जे आम्ही कार्यक्रम बघितला, असं वाटलं की हा उद्घाटनाचा कार्यक्रम सगळ्यात शेवटी द्यावा, म्हणजे बाकीचे सगळे कार्यक्रम आमच्या पुणेकरांना पाहायला मिळतील। इतकं चांगलं नियोजन आपण केलं त्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो। जय हिंद, जय भारत। Thank you.
झालं